तर आज आपण बी ए सेकंड इयरच्या फोर्थ सेमचा भारतीय संस्थानांचे एकीकरण हा भाग बघणार आहोत. मागच्या पिरियडला आपण संस्थाने आणि ब्रिटिश सत्ता यांचे संबंध पाहिले होते. त्याच्यातील दोन कालखंडांचा आपण अभ्यास केला होता किंवा त्याच्यावर चर्चा केलेली होती. तर तिसरा जो काही कालखंड आहे या भारतीय संस्थाने आणि ब्रिटिश सत्ता यांचे जे काही संबंध होते तो 1920 आणि 1947 असा कालखंड गृहीत धरला जातो. 1921मध्ये संस्थानांसाठी नरेंद्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यात सुरुवातीला 120 सदस्य होते आणि जवळजवळ 300च्या वर संस्थानांना या नरेंद्र मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते. यावरून या मंत्रिमंडळाचे जे काही महत्त्व आहे ते लक्षात येते. स्वतः व्हाईसराय हा या मंडळाचा अध्यक्ष होता. वर्षातून एकदा नरेंद्र मंडळाची बैठक होत होती आणि त्यात संस्थानांच्या समस्यांची आणि मागण्यांची चर्चा केली जात होती. मात्र एकूण नरेंद्र मंडळाचे जे काही स्वरूप होते ते एखाद्या सल्लागार मंडळासारखे असल्याचं आपल्याला दिसते. सदस्यत्व बंधनकारक नसल्याने म्हैसूर, निजाम, बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, त्रावणकोर यासारखी जी काही मोठी संस्थाने होती, जी प्रभावशाली संस्थाने होती, ती मात्र या नरेंद्र मंडळामध्ये सामील झालेली नव्हती. मात्र नरेंद्र मंडळाची स्थापना होऊनही आपल्या वाट्याला काहीच आले नाही याची खंत जी काही होती ती संस्थानिकांना वाटत होती आणि हा असंतोष वाढू लागला. तेव्हा संस्थानांच्या मागण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी 1927मध्ये बटलर समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने आपला अहवाल 1929मध्ये सादर केला आणि त्यात संस्थानांच्या बहुतांशी ज्या काही मागण्या होत्या त्या धुडकावून लावण्यात आला. मात्र बटलर समितीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे या समितीने भारतातील संस्थाने करारानुसार ब्रिटिश राजसत्तेशी बांधल्या गेलेली आहेत. भारतीय सरकारची नाही ही भूमिका स्पष्ट केली. ही एक अत्यंत धोक्याची बाब होती, कारण त्यामुळे भविष्यात भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी संस्थाने ही काही ब्रिटिश सत्तेच्या आधिपत्याखालीच राहणार होती. बटलर समितीच्या या खोडसाळपणामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी या जी काही समितीच्या शिफारशी होत्या त्याला विरोध केला. मात्र बटलर समितीच्या अहवालाचा प्रभाव पुढील काळात देखील पडलेला आपल्याला दिसून येतो. गोलमेज परिषदांमध्ये ब्रिटिश प्रदेश आणि संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य तयार व्हावे असा प्रस्ताव आला असताना त्याला संस्थानांनी फारशी अनुकूलता दाखवली नाही. 1935च्या कायद्यानुसार भारताचे संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होत असताना त्यात सामील होण्याचे किंवा न होण्याचे स्वातंत्र्य संस्थानांना देण्यात आले. ही भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी फारच त्रासदायक अशी बाब होती. किंवा पलीकडे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर एकीकरण करताना संस्थाने त्यात सामील असतील किंवा नाही हे देखील त्यात स्पष्ट करण्यात आले नव्हते आणि त्याच्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला फार मोठा धोका निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी बहुतांशी संस्थानांनी संघराज्यात सामील होण्यासाठी नकार देखील दिला होता. परंतु नंतर मात्र संघराज्याची शिफारस जी काही होती ती ब्रिटिश सरकारने मागे घेतल्याचं आपल्याला दिसून येते. आता 1942ची जी काही क्रिप्स योजना होती, या क्रिप्स योजनामध्ये वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा असलेले भारतीय संघराज्य निर्माण करण्यात येईल असे म्हटलेले होते. तसेच भारताची जी काही घटना आहे ती तयार करण्यासाठी युद्ध समाप्तीच्या नंतर घटना परिषद नेमली जाईल आणि त्यात संस्थानांचे देखील प्रतिनिधी राहतील अशी तरतूद होती. परंतु महत्त्वाची बाब अशी होती की ही घटना जर मंजूर होत असेल तर अशा प्रांतांना किंवा संस्थानांना वेगळी घटना बनवण्याचे स्वातंत्र्य राहील अशी तरतूद देखील या क्रिप्स योजनेमध्ये करण्यात आलेली होती. आणि त्याच्यामुळे क्रिप्स योजना म्हणजे फुटीरवादाला खतपाणी घालत आहे असा भारतीयांचा समज झाला आणि म्हणूनच काँग्रेस सकट सर्वच जे काही भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पक्ष होते या सर्वच पक्षांनी क्रिप्स योजनेला कडकडून विरोध केला. त्रिमंत्री योजनेमध्ये मात्र ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने मिळून भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. पुढे मुसलमानांना वेगळा पाकिस्तान दिल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटणार नाही
हे लक्षात आल्याने भारताची फाळणी करण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटनची व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. माउंटबॅटनने भारतात येताच अतिशय वेगवान हालचाली सुरू केल्या. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी वैयक्तिकरित्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांचे विचार देखील त्याने जाणून घेतलेले होते. भारतात येण्यापूर्वी भारताशी संबंधित सर्व प्रकारच्या मंत्र्यांशी किंवा व्यक्तींशी त्याने इंग्लंडमध्ये भेटीगाठी घेतलेल्या होत्या. भारताचा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल यावर देखील त्याने इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी चर्चा केलेली होती. आणि म्हणून भारतात आल्यानंतर देखील त्याने भारतीय नेत्यांशी चर्चा करून भारताचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मार्गी लावण्यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केले असं आपल्याला दिसून येते. एवढंच नव्हे तर विविध पक्षांच्या नेत्यांसोबत आणि व्यक्तींसोबत चर्चा करत असतानाच माउंटबॅटनने संस्थानिकांसोबत देखील चर्चा केली. यावेळी माउंटबॅटनने असे विचार व्यक्त केले की जर देशाची फाळणी होत असेल अशा स्थितीमध्ये संस्थानिकांवरील सर्व प्रकारचे जे काही निर्बंध आहेत ते दूर होतील. तसेच संस्थानिक आपल्या भविष्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र राहतील. याचा गर्भित अर्थ असा होता की संस्थानाची जर इच्छा असेल तर त्यांनी भारतात किंवा पाकिस्तानात सामील न होता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे. असे झाले असते तर भारत, पाकिस्तान आणि संस्थानिक प्रदेश असे 3 तुकडे पडले असते. शिवाय प्रत्येक संस्थान स्वतंत्र राहिल्याने एकाच देशात कितीतरी सरकारे अस्तित्वात आली असती. हा धोका लक्षात घेऊन माउंटबॅटनच्या या योजनेला काँग्रेसने प्रखर विरोध केला. संस्थानांचे स्वातंत्र्य ही बाब आम्हाला अजिबात मान्य नाही असे काँग्रेसने लॉर्ड माउंटबॅटन यांना ठणकावून सांगितले. आणि काँग्रेसच्या सहकार्याशिवाय पुढे जाणे शक्य नसल्यामुळे लॉर्ड माउंटबॅटनला देखील आपला जो काही पवित्र होता तो प्रामुख्याने बदलावा लागला. आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागला. संस्थानांचे जे काही स्वातंत्र्य होतं ते अबाधित राहीलच असे त्याने म्हटले नाही किंवा आपला विचार त्याने बदलल्याचे दिसेल. पुढे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार संस्थानांवरील ब्रिटिश राजपदाची जी काही अधिसत्ता होती, सार्वभौमत्व होती, ती समाप्त करण्यात आली आणि संस्थाने खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली, बंधमुक्त झाली. मात्र याच वेळेस माउंटबॅटनने संस्थानांना असा इशारा दिला की संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील होणे हे त्यांच्याच हिताचे ठरेल. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की ही सगळी संस्थाने स्वतंत्र असतील त्यांसाठी म्हणजे त्यांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हावे अशा प्रकारचे विचार देखील लॉर्ड माउंटबॅटनने व्यक्त केली होती. तरी काही संस्थाने मात्र अशी होती की ज्यांना भारतात किंवा पाकिस्तानात देखील सामील व्हायचे नव्हते. त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवायचे होते आणि म्हणून त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे आपल्याला दिसतील. मग या दृष्टीने सरदार वल्लभभाई पटेल यांना कुठल्या प्रकारचे कार्य करावे लागले हे आपल्याला प्रामुख्याने पाहावे लागेल. तर संस्थानांसंबंधीच्या कार्यासाठी भारत सरकारमध्ये खास प्रकारचे असे खाते निर्माण करण्यात आले होते आणि त्याची जी काही जबाबदारी होती ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती. त्यांच्या मदतीसाठी सचिव म्हणून VP मेनन यांची नियुक्ती करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्याची एकूण परिस्थिती, हिंदू आणि मुसलमानांमध्ये उफाळत असलेल्या दंगली, मुस्लिम लीगचा अट्टाहास किंवा दुराग्रह, माउंटबॅटनच्या मनात झालेले परिवर्तन, काँग्रेसने संस्थानांच्या बाबतीत घेतलेली ठाम भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर बहुतांशी संस्थानांनी भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्याला दिसते. प्रत्यक्ष संस्थानामध्ये देखील 20व्या शतकापासूनच प्रारंभापासून लोकजागृती होत होती. संस्थानिकांच्या लहरी आणि जुलमी कारभाराला तेथील प्रजा जी होती ती अतिशय कंटाळलेली होती. म्हणून भारतात राष्ट्रीय आंदोलन जेव्हा तीव्र झाले तेव्हा त्याचे पडसाद जे काही आहेत ते संस्थानामध्ये आपल्याला दिसू लागले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी नेत्यांनी संस्थानातील लोकनेत्यांशी गुप्त संबंध ठेवले होते. पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा संस्थानामधील जनतेने भारतात सामील होण्यासाठी अनुकूल असे मत दिले. खुद्द महात्मा गांधींनी असे म्हटले होते की संस्थानाचे जे काही भविष्य आहे ते ठरविण्याचा अधिकार किंवा ठरविण्याचा निर्णय
तेथील शासकांचा नसून प्रजेला देखील आहे. ही सर्व दडपणे लक्षात घेऊन प्राप्त परिस्थितीत काही अपवाद वगळता सर्वच संस्थानांनी भारतात सामील होण्याच्या करारनाम्यावर सह्या केल्याचं दिसते. अर्थात सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांनी या बाबतीत अतिशय महत्त्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसते. त्यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे महत्त्व पटवून दिले आणि काही प्रसंगी त्यांनी कठोरतेचा अवलंब देखील केला. या सर्व प्रयत्नानंतर देखील हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांनी भारतात सामील होण्यास नकार दिला. त्यासाठी सरदार पटेलांना काय काय करावं लागलं ते आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. आजच्या दिवस इकडेच थांबू. धन्यवाद.